या बातमीचे प्रायोजक सोमानी हुंदाई, हॉटेल बालाजी सरोवर जवळ, होडगी रोड, सोलापूर. संपर्क 9225179300. सोलापूरकर हो, नमस्कार. मी शिवाजी सुरवसे, यस न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आपण यशनगर या ठिकाणी आहोत. अवंतीनगर जवळचा हा यशनगर हा परिसर. याच ठिकाणी रेल्वेच्या 6 कमानी आहेत आणि या 6 कमानीमधूनच जे आपल्या शेळगी ओढ्याचे पाणी जे होतं ते पुढं वाहत होतं. मात्र कालांतराने हा शेळगी ओढा पुढे वळवण्यात आला आणि आपल्याला पुढं ज्या ठिकाणी दिसते ती 14 कमान आहे आणि तिथून 14 कमानीपासून आदिला नदी वाहते. या आदिला नदीला हा शेळगी नाला नेऊन जोडण्यात आला होता, जे की अनधिकृत आणि चुकीचं काम होतं. त्यामुळे सोलापूर महापालिकेनं आज यशनगर या ठिकाणी जो शेळगी ओढा आहे, जो की पुढे वळवण्यात आला होता, तो सरळ करण्याचं आणि खोलीकरण करण्याचं काम सुरू केलंय. आज जवळपास 3 पोकलँड, 4 JCB, महापालिकेचे सर्व अधिकारी आणि 20 ते 25 जणांच्या पोलिसांचा बंदोबस्त घेऊन 6 कमान या ठिकाणाहून हे शेळगी नाल्याचं अडवलेलं पाणी पुढे सोडण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. ही 6 कमान आपल्याला दिसत असेल. या 6 कमानीपासून जवळपास 15 फूट रुंद हे खोलीकरण केलं जाणार आहे. 3 पोकलँड विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत आणि 380 मीटर लांबीचं हे काम आहे. आपल्याला दिसत असेल, हा एक पोकलँड आहे, पुढे एक आहे आणि 380 मीटर लांब हे पात्र पुढे आदिला नदीला मिळतंय. तिथं हा नाला जोडला जाणार आहे. जवळपास 15 दिवस या कामाला लागणार आहेत. महापालिकेचा सर्व अधिकारी वर्ग म्हणजे नगर अभियंता सारिका अकुलवार असतील, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे असतील, उपायुक्त लोहकरे असतील, तसेच नगर अभियंता विभागातील स्टाफ या कामाकडे लक्ष देऊन आहे. आज या कामाला काही शेतकऱ्यांचा विरोध होईल म्हणून जवळपास 25 जणांचा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी फौजदार चावडीकडून मागवण्यात आला आहे. सकाळपासून हे काम सुरू झालेलं आहे. या रेल्वे ब्रिजवरून आपल्याला लक्षात येईल की हा जो दिसतोय तो पूर्ण यशनगर, अवंतीनगरचा भाग आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला अनेक बाबी क्लिअर होतील. हा यशनगरचा भाग आहे. हा शेळगी ओढा या ठिकाणाहून हा जो या इथल्या 6 कमानी नाल्यातून पुढे जायला पाहिजे होता, 6 कमानीपासून, त्याऐवजी हा शेळगी नाला आपल्याला लक्षात येईल की अशा पद्धतीने वळवण्यात आला आहे. बाळेला जी काय आदिला नदी आहे त्या ठिकाणी हा शेळगी नाला जोडण्यात आला आहे, जे की अनधिकृत काम आहे. त्यामुळं जुने सगळे रेकॉर्ड्स तपासून महापालिकेनं हा जो काही रेल्वे ब्रिजच्या ठिकाणी 6 कमानी आहे, इथून हे पाणी सरळ या खाली जायला पाहिजे होतं. मात्र त्याला वळसा घालून दिल्यामुळं या अवंतीनगर, यशनगर या भागात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचं प्रचंड असं पाणी घरात घुसलं. त्यामुळं ही बाब अत्यंत गांभीर्यानं घेऊन सोलापूर महापालिकेनं हा जो काय आदिला नदीला मिळणारा शेळगी ओढा आहे, मात्र काही लोकांनी हा प्रवाह बदलल्यामुळं तो सरळ करण्याचं काम आजपासून हाती घेतलंय. ही जी लोखंडी कमान दिसतेय, या कमानीच्या खालून 6 कमानी आहेत. त्या कमानीपासून या रेल्वे ब्रिजच्या खालून आता हे पाणी पुढं काढून दिलं जाणार आहे. आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी महापालिकेच्या 3 पोकलँडच्या सहाय्यानं आजपासून काम सुरू झालेलं आहे. येत्या 15 दिवसात हे काम संपणार आहे. शेळगी नाला जो सोलापूर शहरातील बाळे स्मशानभूमीपासून वाहतो, अवंतीनगर, स्पर्श हॉस्पिटल, यशनगर या परिसरातून हा सध्या अशा पद्धतीनं पुढे जाऊन रेल्वे ट्रॅकच्या पॅरलल जाऊन पुढे आदिला नदीला मिळतो, जो की हा जो कर्व आहे हा चुकीच्या पद्धतीनं वळवण्यात आला आहे. म्हणून सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सर्व जुने रेकॉर्ड तपासून हा जो आलेला नाला आहे तो सरळ या लोखंडी कमानीपासून 6 मोरी नाल्यातून पुढे जातो. जुनं रेकॉर्ड असंच आहे. त्यामुळे आता तो नाला सरळ खोलीकरण करून पुढे जवळपास 380 मीटर खोदकाम करून त्या आदिला नदीला जोडलं जाणार आहे. सोलापूर महापालिकेनं अत्यंत गांभीर्यानं हा विषय घेऊन तातडीनं आजपासून काम देखील सुरू केलं आहे. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99.